आणि नित्ताईनं टमाटे आणले तर नुसते टमाटे खाणं लावले इथे सगळ्यांनी काल परवा. हा का त्यासोबत हा खरेदी करण्यासारखं चांगलं आहे. पण बघा आता तुम्हाला पटलं हा डेली वापरण्यासाठी त्यांना नॉर्मल. काय तुला आणले? कोणी आणले? पप्पांना आणले तुला? तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. स्वागत आहे आपल्या वैशू सुदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही म्हणत असाल दादा तू गॅप का दिला होता एक दिवस व्हिडिओला. तर आपल्याकडे आले होते पाहुणे आणि त्या गडबडीत आपल्याकडून झालं नाही ते. त्या हिशोबानं सगळा पांगला खेळ व्हिडिओचा. आणि हे बघा आज कुठं चालला तू? इकडे बघ, इकडे 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 बघ. काय नाही ते सांग ना तुला. तर तो म्हणत असेल ती एवढं बडबड करायची पण आता तिनं कमी केलंय. आता ती बमने आता आल्या ना त्याच्यामुळे तिनं सगळं कमी करून टाकलं. आजीकडे पण चालली नाही टमाटी. ए टमे टमे हाय कर, हाय कर. तर बबने मावशीकडेच खेळायला लागली आणि बोलायली पण नाहीये जास्त. तर आज जायचंय त्यांना तुळशी बागेत. मी जाणार होतो पण म्हटलं नको, कारण यांचं दिवसभर लागणार यांना तिकडे खरेदी बिरेदी करायची नाही का मावशी? तुला जमन का? पण गर्दी असते आणि तिथे जवळ दगडूशेठ आहे. मी पहिले डायरेक्ट तुम्हाला रिक्षाने तिथं पाठवतो, तिथून तुम्ही मग तुळशी बागेत पहिया. हा कारण अशी पण उद्या मंगळी आहे तर त्याच्यामुळे आजच जातो मी, कारण उद्या भरपूर गर्दी राहील तिथं. आणि ते आहे अजून 2-3 दिवस इथं. आणि नित्ताई पण आलेली आहे. नित्ताई तुळशी बागेत गेलेलीच नाहीये त्याच्यामुळे म्हटलं जातो. तर चला यांचं वैष्णवीचं आईचं काय चालू आहे बघू. कारण कसं आहे माहिती आहे का, आता यांच्या मग आज सोमवार आहे तर पूजा आणि ते भरपूर आहे. ते आवडून त्यांना तिकडं जायचं आहे नंतर. तर तुम्हाला दाखवतोय मी त्यांचं किती आटपलं किती नाही. तर हे बघा इथं आईची चालू आहे पूजा. आणि इकडे वैष्णवी. वैष्णवी काय चालू आहे तुझं? कशाची भाजी आज? टमाटे चटणी. कालच होती ना वाटतं. आणि नित्ताईनं टमाटे आणले तर नुसते टमाटे खाणं लावले इथे सगळ्यांनी काल परवा. हा का त्यासोबत आहे का वरणासोबत? तर अशा प्रकारे चालू आहे. वैष्णवी तुम्हाला खुश दिसत असताना आता व्हिडिओत पण बोलायली, कारण मावशीनं तिच्या आत्याने तिला सांगितलेलं आहे चांगलं समजून. काय म्हणते वैष्णवी? काल व्हिडिओ कोण नाही टाकला? अरे उलट गर्दा असल्यावर तर व्हिडिओ पाहिजे. पण कसं आहे माहिती आहे का, आम्ही आता नवीन आहे क्षेत्रात, सगळेजण आले त्यांच्यासाठी टाईम दिला आम्ही. तर चालू आहे हळूहळू आता नाही का. आज कुठं यांना तुळशी बागेत घेऊन चालली का? मी नाही जाणार पण हिला सगळं माहिती आहे तर ही घेऊन जाणार आहे. हां आता तू व्हिडिओ घे ना तिथं. तुळशी बागेत माझं काय काम आहे बरं सांग बरं. कामाचा विषय नाही आहे पण आता तुम्हाला मग मी डबल गडबड केली तर तुम्ही काय म्हणसान? गडबड पण केली, काही घेऊ पण नाही दिलं. मला किती तास फिरावं लागेल तुमच्या मागं? मला एवढंसं फिरायचं नाही, यायचं सोबत दर्शन घ्यायचं. अरे मग तुम्हाला तिथं सोडतो, तुम्ही तुमच्या खरेदी करा सगळं मस्त. आणि मस्त व्हिडिओ पण घे की आज आम्ही इकडं आलोय, हे घेतोय ते घेतोय नाही का. यांना काय लागतं काय नाही सगळं व्यवस्थित घेऊन दे. मस्त व्हिडिओ घ्यायचा, दगडूशेठला न्यायचं. कारण कसं आहे माहिती आहे का, आता तुला माहीत होणं पण गरजेचं आहे सगळ्या गोष्टी. आता तुला बोलणं पण गरजेचं आहे व्हिडिओमध्ये. मी सोबत असलं तू व्हिडिओमध्ये बोलशील का स्वतः? काय मग सांग की तू. आजचा व्हिडिओ तुझा झाला पाहिजे मस्तपैकी तिकडं तुळशी बागेचा. इथून निघल्यापासून सगळ्यांना हाय बी सगळं बोलायचं. आज जातो तुळशी बागेत अशा गोष्टी सगळ्या तुला बोलणं आहे. आणि सोबतला तुला आई आहे. आई आम्हाला आणल्यावर तुला बऱ्यापैकी बोलता येईल. बबनी मावशीला बोलायला लावायचं, नित्ताईला बोलायला लावायचं. काय काय घ्यायचं आहे आज तुला? अच्छा गेली तर आईसाठी काही, तुझ्यासाठी काही, यांच्यासाठी काही व्यवस्थित घे. नुसतं जायचं आणि यायचं. 2 घंटे लेट या नाही. काही झाली पूजा का वेळ आहे अजून? म्हणजे एक नंबर आहे का? आणि हे कुठून आणलं तुम्ही? बेल हा का? हा बेल रवी बॅन आणून दिलेला आहे. हा का?
आज जाते मग तुळशी बागेत. आणि तुळशी बागेत गेली तर यांचं काय ड्रेस साड्या यांचं व्यवस्थित घेऊन जा तुम्ही दोघी जणी. नाही तर तिथं जाऊन डबल म्हणसाल की हे राहिलं ते राहिलं. नाही थोडंफार घरात तुम्हाला ते रॅग भेटलं ते काय दिसलं ते घेऊन या. तसं ऑनलाईन देणारच आहे, ते पटलं तर ठीक आहे नाही का. हां कॅश आईकडे देतो ना मी, कॅश घेऊन जा नाही काही. तर मी घेऊन देतो तुमचं, कॅश देतो तुमच्याकडे, तुम्ही जा. छोटस जर भेटलं तर बघा. ऑनलाईन मागवलेलं आहे मी. हा तिथं जर पटलं तर चांगलंच आहे नाही का. बहुण्या वर्षी तू कधी आलेली आहे का इकडं तुळशी बागेत गेलेली कधी? मागच्या वेळेस आली पण ते दवाखान्याचे हे होतं त्याच्यामुळे काही जाता आलं नाही. हा ह्या दिदीला नेऊ नका. हा घरीच ठेवा हिला. तुला जायचं गोल्या नाही जाते. बबनी मावशी, आई, वैष्णवी आणि नीताताई जाणार आहे आणि दीपा जाणार आहे. सानूला घरीच ठेवायचं आहे. ए तुझा मेकअप कोणी केला पिल्या? मेकअप कोणी केला? हा बेल्ट कोणी? पहा हे रिकामे काम बघा. कानात लावत असते ते काय ते? चला पटकन आवरा रे, पूजा गिजा करून घ्या. डबल उशीर करसा. तुला काय खरेदी करायची? हा का बघा तिथं मस्त मिळतंय, जर पटलं तर घ्या. मस्त पैकी हे बघायचा सगळा राडा करून ठेवलाय. तुझं काय कोण हसायला? काय आत्याची खरेदी आता मस्त पैकी. आत्या काय यायला सगळ्या त्याच्या मागे राहा, फक्त यायला सांभाळा, तुम्हाला सगळ्या वस्तू भेटणार आहे. आमचे मेन कॅशियर हे आहे. तर चला आता काय माहिती आहे का, बाकीचा व्हिडिओ तुम्हाला मी थोड्या वेळाचा एकदम व्यवस्थित. हे आता ह्या दोघी गेलेले आहे, यांना विचार. कसं आहे माहिती आहे का मावशी, जे डेलीचे राहतात का पुण्यात त्यांच्यासाठी ते स्वस्त आहे, आणि जे बाहेरून येतात का त्यांना महाग वाटतं. आता तुमचं समजा आपलं तिकडचं खेड्यात घेण्याचं आणि इकडच्याचं थोडं फरक आहे. पण तुला सांग का, आता ही दीपा झाली, डबल देवेनी झाली, ती गौरी झाली, अशा पोरींसाठी अरे 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 तर ह्या पोरींसाठी का ते टॉप एकदम स्वस्त मिळतात. मेन म्हणजे ते, आणि त्याच्यानंतर हे कानातले हे ते. हा खरेदी करण्यासारखं चांगलं आहे. पण बघा तुम्हाला पटलं. हा डेली वापरण्यासाठी त्यांना नॉर्मल आहे. वैष्णव तुला आवडलेले आहे ना ड्रेस? ते आणलेले पण घालायचे नाही, ते आणून ठेवायचे. एकदम घरीच दुकान तयार करणार आम्ही. तर चला बाकीचं मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतोच. यांना गाडी बिडी आता जेवण बिवण केल्यानंतर जेवण करून जाणार आहे का कसं? उशीर होणार. तुम्ही ज्यांचे उपवास आहे त्यांनी फराळाचं करा. तर चला मी भेटतोय तुम्हाला लगेच थोड्या वेळात. तर हे बघा ह्या जाऊन आल्या, यांना उशीर झालाय. आता वाजलेत 7:30 आणि आल्या 6:30 वाजेला. आणि यांची खरेदी बघा. हो स्वयंपाक करती काय करते? भाजी काय करते? बेलला मला माहित नाही पिल्या. सगळेजण म्हणत होते नाना कुठे गेले. तर नाना गेले होते त्यांच्या बहिणीकडे राखी बांधायला रोशनगावला. इकडे बसलेले आहे आजी आणि ही पोरगी करते स्वयंपाक. वैष्णवी काय काय खरेदी केली तू? पाहुण्यांसाठी काय आणलं? अच्छा. आणि एक ड्रेस नाही मला. हो वा 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 वा. दीदी दाखव मला, आणून दाखव. काय तुला आणले? कोणी आणले? पप्पांना आणले तुला?
मम्मीने घालून देऊ. हे तर मला घालताच येत नाही. अगं मला लावता येत नाही. हे बघा बहीण आमच्या काय आणलं. आवडलं तुला? आवडलं? नानाला नाही येत. तर हे बघा ही कोणासाठी? आईसाठी का आत्यासाठी? त्या आत्यासाठी का? वा एकदम मस्त आहे. हा डबल. तुम्ही म्हणत असन तू का नाही गेला? दाखव. तिकडे बघ, तिकडे बघ, तिकडे बघ ना. हे बघा किती मस्त, किती छान दिसतीये तू. कोणी घेतलं ते तुला? मार्केटला गेली होती का? ही कोणासाठी पर्स आहे? तुला? वाव. हे बघा घरची खरेदी प्लस पर्स आहे, कपडे आहे. दीपासाठी आणला ड्रेस. आवडला ना तुला? हे बघा दीपासाठी आणला टॉप. देवयानीसाठी आणि गौरीसाठी हे बघा यांनी मस्त. कस काय मार्केट मावशी इकलं? एकदम मस्त आहे. तुला काही परेशानी चालायला यायला गर्दीत? आणि तुझ्यासाठी कमेंट आल्या की तुमच्या मावशी आणि वैष्णवीच्या आत्या एकदम मस्त आहे म्हणे. त्यांनी सुद्धा व्हिडिओ चालू करायला पाहिजे. पण तुम्हाला सांगतोय त्या किराणा दुकान सांभाळत्या, त्यांच्याकडे तो टाईम नाही आहे आणि थोडा ते प्रॉब्लेम पण येणार त्यांना मोबाईल ते पकडायला. त्याच्यामुळं नाही, पण त्यांचं जे चालू आहे त्यांना आवड खूप आहे. कारण त्या वैष्णवीला सगळ्यात जास्त सपोर्ट करणार तर ह्याच आहे. ह्या म्हटल्या तरच ती करते, नाही तर नाही. आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा पार्ट बघायला भेटणार वैष्णवीचा. एवढे दिवस आई तू सांगते पण ती ऐकत नाही, पण ह्या मावशीने सांगितलं तर ऐकते ती. कसं काय बरं? आईनं विषय बदलून टाकला. मग तू बी तर आत्याच आहे ना. तर हे बघा असा फरक आहे. तू आई सासू झालेली आहे. कसा फरक नाही म्हणते तू? हा हे फरक आहे. तू फरक वैष्णवी तू फरक नाही म्हणते. कस काय म्हणते फरक नाही? तुला त्या दिवशी विचारलं तू काय म्हणे? ह्या आत्यासोबत मी जास्त माझे हिनं मी म्हणतो तुम्हाला हिनं आईचं कर्तव्य पार पाडलं. हा दोघी पण पोरी हिच्याच याच्या अंगावर आहे. हा याच्यात गणपतीचा फोटो, इकडं हार महालक्ष्मीसाठी आणले. मस्त मस्त आणल्या. ओ तर हे बघा. आणि माझ्या दीदीसाठी तू फक्त वेणीच आणली काही? नाचत नाही ते. हे बघा पसारा मांडून ठेवलाय. ते का? वा वा मस्त चड्ड्या भेटल्या तिला. ए दीदी तू घातलेला आहे ना ग? हा उद्या. हा उद्या घालशील ना? ओके. हे बघा मस्त आणला. हे गणपतीचा फोटो मी लय ठिकाणी बघितलेला आहे. गणपती दुकानात लावायसाठी आणला का? तर आज आई झालं व्यवस्थित मार्केट सगळं आणलं. तुला काय आणलं तू? हा तुला काय घ्यायचं ना मग? हे बघा इकडं. हो छान 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 छान. तर हे बघा अशा प्रकारे यांचं झालेली आहे सगळ्यांची खरेदी. सगळ्यांची झाली. मग आता खरेदी काही आणायचं नाही. आता भेटलं नाही तिथं? हे बघा दोघी जणी होत्या पण हिने काहीच नाही आणलं. तिने आली पण तिने हारगिरं घेतले महालक्ष्मीला. आता डबल कधी जाणं होईल काय माहित. आता बघू तर भेटला टाइम तर जाऊ. आम्ही नाही इथं आता गणपती बघायला. नाना तुमचा कस काय प्रवास झाला? हा का?
ए स्वयंपाकाचा काय विषय आहे? आलू मटर मस्त करा आता. हा त्या दिवशी नव्हती खाल्ली का आपण घरी, तशी आलू मटर करा मस्त. आलू उकडून घ्या आणि त्याचे थोडे थोडे तर काय गणपती आहेत ना गाडीत. असा का? ठीक आहे. छोटा ना नाही घेऊ, आपल्याकडे आहे ऑलरेडी, पण घेऊ डबल एक जर. तर चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि वैष्णवी कमेंट, तू कालच्या व्हिडिओमध्ये आपण घेतले नाही नाव, आज 5 नाव काढ पटकन आणि घे, लगेच व्हिडिओ एंड करून टाकू आपण. ते व्हिडिओत जाणार आहे. तर आता जे नाव घेणार आहे सांग पहिलं कोणाचं आहे? पंकज. हो एकच मिनिट. तर पंकज देशमुख. दादा वहिनी आळशी नसून संस्कारी आहे, कारण घराच्या बाहेर गेलं की मुलावर आणि घरावर लक्ष देणं होत नाही, म्हणून वहिनीला घरच्या घरी काम पाहिजे. वहिनीचे विचार छान आहे, वहिनी सर्वांचा विचार करते, घरच्या मुलांचा आणि घरच्यांचा. थँक्यू. आणि ते डबल नाही आलं पाहिजे वैष्णवी. मनीषा ताई काय मनीषा मानेकर. दादा आणि रवी भैया रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. असेच हसत खेळत राहा. नवीन 2 भाऊ आनंद झाला, कारण 2 वर्षाआधी माझा भाऊ एक्सपायर झाला. तर त्याचं काय म्हणजे हे नाही आहे, पण आम्ही कधी पण तुमच्या म्हणजे भावासारखेच आहे. आणि धन्यवाद तुम्ही आम्हाला भाऊ मानले याच्याबद्दल पण, आणि कमेंट करता, व्हिडिओ बघता याच्यासाठी पण ताई. तर आता आहे दीपाली जाधव. दादा मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात, तुमचे व्हिडिओ खूप छान असतात, तुमच्या फॅमिली खूप आदर्श घेण्यासारखा आहे. आईची आजीची वैष्णवीची बॉन्डिंग खूप छान आहे, बॉन्डिंग खूप छान आहे. त्यांच्याकडे बघून खूप छान वाटतं. तुमच्या घरातलं वातावरण बघून असं वाटतं तुमच्या घरी राहायला यावं. तुमचे व्हिडिओ सगळे रिअल असतात. सोनू पिल्लू खूप छान आहे. सानू पिल्लू साठी थँक्यू. आणि कधी आल्यास तरी आमच्या घरी, कारण जेवढ्यांना बी माहिती आहे ना, त्यांनी पुण्यात राहतात, जवळपास राहतात, कात्रजमध्ये, या काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि आता आहे उषा कराळे का? उषा कराळे. सुदर्शन आणि रविदादा रक्षाबंधनच्या शुभेच्छा. थँक्यू. वर्षा गवळे. रविदादा आणि सुदर्शन हॅपी रक्षाबंधन. थँक्यू. तर रक्षाबंधनचाच व्हिडिओ होता, त्याच्यामुळे सगळ्यांनी रक्षाबंधनच्या शुभेच्छा पाठवल्या. आणि असाच सपोर्ट करत राहा, अशीच व्हिडिओ येत राहील तुमच्या पुढं. आणि जे नॅचरल आहे तेच तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओपासून बोलतोय. आणि डेली आपला व्हिडिओ 3 वाजेला येणार आहे. 3 वाजेच्या नंतर समजा एखाद्या वेळेस 4पर्यंत, पण त्याच्यानंतर व्हिडिओ आपला येणारच नाही शक्यतो. 3 आपली ही म्हणजे टाईम फिक्स झालेला आहे. तर चला, मी भेटतो तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.